पैशाचा पाऊस पडतोय असे सांगून लोकांची फसवणूक करणाऱ्या आरोपी टोळीचा ओतूर पोलिसांकडून पर्दाफाश करण्यात आला आहे। ओतूर पोलीस स्टेशन हद्दीत दिनांक 21 मे रोजी फिर्यादी महिला सुवर्णा प्रदीप ओवाळ वय 37 राहणार आंबेठाण चाकण व त्यांचे पती यांना पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून त्यांच्याकडून 2 लाख रुपये रक्कम घेऊन फसवणूक केली असल्याबाबत ओतूर पोलीस स्टेशनला सांगतानाच दिनांक 1 ऑगस्ट रोजी सदर इसम हे आणखी 2 इसमांची अशाच प्रकारे फसवणूक करणार असल्याचे ओवाळ यांनी सांगितले। मिळालेल्या माहितीप्रमाणे दिनांक 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ओतूर पोलीस स्टेशन व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने संयुक्तरित्या सापळा रचले असता अरुण लिखरे मुकणे राहणार वसत शेलवली अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे, गौरव विश्वास शिंदे राहणार निमगाव सावा तालुका जुन्नर जिल्हा पुणे, राजेंद्र पद्माकर भले राहणार मोर्शी तालुका मुरबाड जिल्हा ठाणे, रशीद अहमद शेख राहणार बळेगाव टोकावडा तालुका मुरबाड जिल्हा ठाणे, गुरुनाथ गंगाराम वाघ राहणार खरोड अंबरनाथ तालुका कल्याण जिल्हा ठाणे हे सर्वजण मौजी खुबी तालुका जुन्नर जिल्हा पुणे गावच्या हद्दीत भांगले वस्ती येथे असलेल्या पत्र्या शेडजवळ पैशाचा पाऊस पाडून देतो असे सांगून विश्वासघात करून फसवणूक करत असताना आढळून आले। त्यांना ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सुवर्णा ओवाळ व तिचे पती यांना पैशाचा पाऊस पाडतो असे सांगून त्यांच्याकडून 2 लाख रुपये घेऊन फसवणूक केली असल्याचे सांगितले। सदर फसवणुकीबाबत ओवाळ यांनी 1 ऑगस्ट रोजी ओतूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे। या गुन्ह्यातील आदेश महाराज व गणेश वाघ हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे। पोलिसांनी आरोपीकडून गुन्हा करताना वापरलेली प्रवासी रिक्षा MH05 EX 9841 हस्तगत केली आहे। दाखल गुन्ह्याचा तपास वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदीप लांडे हे करत आहेत। अटक आरोपींना 2 ऑगस्ट रोजी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी जुन्नर न्यायालय यांच्या समक्ष हजर करण्यात आले असता आरोपींना 3 दिवसाची पोलीस कस्टडी मंजूर केली आहे। सदरची कारवाई जुन्नर उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ओतूर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक लहू ठाटे, पोलीस हवालदार नामदेव बांबळे, भरत सूर्यवंशी, नदीम तडवी, शंकर कोबल, पोलीस कॉन्स्टेबल रोहित बोंबले, अमोल शिंदे, संतोष भोसले, आशिष जगताप, पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषणचे सहाय्यक फौजदार दीपक साबळे, पोलीस हवालदार अक्षय नवले यांनी केली आहे। डे टुडे न्यूज ओतूर।